गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये। माझी सकाळ तर झाली या सुंदर व्ह्यूसोबत। त्यानंतर मी सर्वात आधी घरातला सर्व केर काढून घर स्वच्छ करून घेतलं। कपडे भिजत टाकून मी गेले अंघोळीला। अंघोळ करून मी भांडे वगैरे घासून बेसिंग आणि अजून बाजूचा परिसर स्वच्छ करून घेतला, कारण मला करायची होती देवपूजा। सर्व देव पितांबरी लावून स्वच्छ करून घेतले। आम्ही आमच्या घरी गणपती बाप्पा आणले, त्याची स्थापना सुद्धा करायची होती मला। त्यामुळे माझ्या आजीने सांगितल्याप्रमाणे बाप्पांचा अभिषेक करून त्यांची स्थापना केली। बघा आमचे गणपती बाप्पा कसे बसले थाटामाटात। त्यानंतर तुळशीला तो अभिषेक करून दिवाबत्ती करून घेतली। रोज मी नियमितपणे किचन गॅस स्वच्छ करून त्यांची पण पूजा करून घेते। आधी विभूती लावून हळद कुंकू लावून घेतले। पूजा करून मी बनवला माझ्यासाठी चहा। मस्तपैकी व्ह्यूची मजा घेत चहा एन्जॉय केला। थोडा स्किन केअर करून झाल्यानंतर मी केली माझ्या कामाला सुरुवात। काम करून करून मला लागली खूप भूक। मग विचार केला थोडं जेवण करून घ्यावं। जेवण करून झाल्यानंतर पेंडिंग वर्क पूर्ण करून घेतलं। काम कंप्लीट करून माझी मीटिंग अटेंड करून मी गेले फ्रेश व्हायला। त्यामध्येच वाजले संध्याकाळचे 7। मग काय, संध्याकाळची दिवाबत्ती पण करून घेतली। मग मस्त कडक संध्याकाळचा चहा घेऊन मी केली माझ्या स्वयंपाकाला सुरुवात। तेवढ्यात माझे हस्बंड पण आले कामावरून। मग ते फ्रेश होईपर्यंत मी बनवला त्यांच्यासाठी अद्रक टाकून मस्त कडक चहा। त्यानंतर डाळ भाताचा कुकर लावून घेतला। कुकर लावून मी पटकन पीठ मळून घेतलं। माझ्या हस्बंडना लागली होती खूप भूक, त्यामुळे मी काही पुढचं शूट न करता पटकन जेवायला बसलो। याचसोबत मी आजचा व्लॉग इथेच एंड करते। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग।